बुवा राडा होणार बिर्याणी आणायला ओंकार आहे, देऊ आहे, मयूर भाऊ आहे, मी आहे, पोरं आहेत सगळी पाटणा. व्हेज साठी आम्ही नॉनव्हेज साठी आहेत. पुढचा पुढं आमची फॅन फॉलोईंग आणि तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज आम्ही जातोय इधर रिसॉर्टला. रिसॉर्टचं नाव आहे साई मल्हार फार्म. तर बघूया, आम्ही आता आलोय बिर्याणी खेळायला. आमच्यासोबत आहेत महाराज आहेत, ओंकार आहे, प्रवेशक आहे, अजून पोरं आहेत ती स्टॉपवर थांबलीत. तर आम्ही बिर्याणी घेऊ आणि निघू. चला. मित्रांनो, दिलदार व्यक्तिमत्व असे मयूर महाराज शिंदे आम्हाला पाणीपुरी काय देतात रे? पाणीपुरी भेटते. महाराज तुमचं मंडळ आभारी आहे आम्हाला पाणीपुरी दिल्याबद्दल. हे भुकड आहेत सगळे तिघजण. महिना जेवत नाही, नुसता काजूर घोसायचं बाहेर आल्यावर. आणि मित्रांनो, आम्ही आता आलेलो बिर्याणी घ्यायला आणि बिर्याणी घेऊन झाल्यावर आम्हाला पाणीपुरीसाठी विचार रेसिपी कशी बनवतात आव्हान केलेलं आहे. यांना विचार काय रेसिपी कशी बनवतात ना ते सांगते ते काय शेवपुरी कशी बनवतात. अरे गरम तर पिऊ दे. मी भरू बनव ना. बस काय समोसा गरम गरम आहे. इकडे पाणीपुरीला नवीन आमचा नव्यानी कुठली नवीन धंदा चालू केलाय. यावंच लागतंय. नाच करते काय? हॉटेल पाणीपुरी. हॉटेल पाणीपुरी नाही, हॉटेल आहे आपला काय लक्ष्मी. देऊ आमचा एवढा भारी मुलगा आहे ना, शब्दात वर्णन नाही करू शकत. अजून माझ्यावर 2 शब्द. आणि देऊ एवढा भारी मुलगा असून पण त्याला एक गोष्ट कळत नाही, त्याला नियोजनच येत नाही. एवढा नुसता माझी चेष्टा. माझ्याबद्दल 2 शब्द. शिव्यांमध्ये वर्णन येईल माझ्याकडनं. देऊ शिव्यांमध्ये वर्णन देऊ. शिव्या नाही नको. चांगला वर्णन देत असेल आपली सगळी तर मुलगा नाही जगामध्ये. मेहनती आहे पण माझ्यासाठी 2 शब्द. देऊ बद्दल काय बोलू शकत नाही कारण नियोजन सांगून गेलाय. नियोजन देऊन केलाय. पण आता पुढे बघू जाऊन आपण. चला घ्यायचा डबा. उचल तू आणि उचल चल. आपला डबा घे. ताबू एखादा ट्रकला ताबू आणि साखर आता कसं काय नियोजन? नाही, नियोजन तर सध्या 1 नंबर आहे. पण सध्या आलेल्या अवकाळी पावसामुळे थोडीशी स्थगिती आलेली कार्यक्रमाला. नाही होत. आम्ही आपलं नियोजन हा शिस्तबद्ध केलेला आहे, त्यामुळे आपला कार्यक्रम हा ओकेच होणार. ओके. नाच करते का यावंच लागतं. हॉटेल नाही मल्हार माहिती. आणि मित्रांनो, आम्ही आता जातोय साई मल्हार फार्म. आणि मित्रांनो, फायनली आम्ही फार्म हाऊसच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. बघू शकता तुम्ही. विनीत कोंडे, हा अर्णव. काय नाव सांग? काय नीट सांग. किचन
नाही बाबा. आणि मित्रांनो, आपण बिर्याणी खाऊ. चला. आणि लाईट गेलेली आहे त्यामुळं काही दिसणार नाही. मित्रांनो तुम्हाला मी फार्मचे स्पेशल रूम दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराज. हा एक किचन आणि हा एक रूम बंद आहे. हा आहे फुल चिल एसी रूम इंट बसलेले महाराज. आणि हे आमचे महाराज. एसी हे नको लावू एसी. स्वतः दिवेश माडिक. चला. मला पण चालू करा चालू करा. सुट्टी मला आहे आता. मी संडेला जाणार आहे नाईटला. बाबा पाणी क्लिअर आहे, फक्त आता पावसामुळे बेडका बेडका सुद्धा आहे. कडक आहे एकदम. शॉवर बेड चालू भेटेल ना आपल्याला. फार्म हाऊस कसा वाटला? कसं वाटतं? राडा करणार. जरा बेडूक बिडूक आहेत. आधी पावसामुळे आली आले काय एकच आला. इकडे यांच्याकडे यांच्याकडे बेडका शिरतील ना तर. वरती होती त्यांना. थांब वरती होते. नाच रे. पुढचीवाले महाराज की जय. तुला कशाला आणलाय? मला कशाला आणलं सांगू? पवायला. हा मला आणली पवायला. हा मग आणि आमची 3 बॅडका. रे ढकलू नका. पावणी मला आहे. तुला पावणी आहे? 100%. तुला पावणी आहे? उतर चल उतर सावकाश. मागे राहिलेली पब्लिक. बिर्याणी घरी मांडणार. 100%. आवड लागते. राजा महाकैवल्य जाते वाकी साधू संत.
आलेल्या अवकाळी पावसामुळे थोडासा गाडीमध्ये खंड आलेला आहे तो आपण एन्जॉयमेंट करून पूर्णपणे भरून काढणार आहोत. तर मग सध्या आता सगळे पूर्ण जमलेले आहेत, सगळ्यांच्या पोटामध्ये कावळे ओढत आहेत. आपण पहिली पेटीच्या करून घेऊ. आलेले आहे बचाव बचाव तयारी तयारी गायनाची तयारी क्लास अरे आवाज पण नाही तेवढी मजा येते. कसा बुक केलाय चॉईस कशी चॉईस ठीक आहे. नवीन ब्लॉगर नवीन चॅनलचं नाव आमचं यशोदा काशीव काशीव तर वशीव मोठं तुपा काशीव मी हर कोणी
मित्रांनो पाऊस तर जोरदार आलाय आणि आम्ही बघू शकता काय घेतला शास्त्री नवीन छत्री वाढल ना बेडक्या बिडक्या आहेत का बघ बघ पाय टाकून बघ पाय टाकून मी सांगते तुला अरे कारंजा बिरंजाच आहेत ना कॉक आहे डेंजर आहे लाइटिंग बिटिंग पण टाईट आहे एकदम चल आणि ही बघा बेडकी दिसली काय बेडकी आता काढायची आहे थांबा थोडासा थांब रे थांब आणि बेडकी काढायला आपल्या सोबत आहेत नाही भेटले थांब थोडस 2 मिनिट थांब 2 मिनिट घे 2 मिनिट घ्या 2 मिनिट घे खाली खाऊन टाक भेटली बेडकी भेटली थांबा बेडकी बघा हे आहेत आमची बेडूक टाका रे बेडकी टाका हा जबरदस्त चला बेडकी काढायला चला काय पाऊस हे भिजू नका कुठे बेडकी हा कुठे बेडकी पडशील ह्याच्यात होईल का चालू आजच्या दिवसात किती घ्यायचा चार्जेस मग आता माऊस मालक काय बाबा तुम्ही आम्ही आलो धर्मासोबत रात्री आम्ही पहिला नाश्ता नाही पहिला बिर्याणी खाणार नंतर आम्ही पाहुणा नंतर नाश्ता करणार नंतर आम्ही सकाळी जाऊ आणि पाहू स्विमिंग पूल मध्ये काय बोलतोस काय मग आता काय झोपायचा आता पण जावायचा याच्यानंतर काय करायचं जेवायचं आहे काय केलाय त्याच्यानंतर जेवल्यानंतर थोडा नाचून बिचून स्विमिंग पूल मध्ये पोहण्यासाठी तुला कसं वाटतं अर्णव मला चांगलं होतं ते चांगला आणि घरून पाठवत अरे नव्हतं त्याने आल्या इथे एक पोरगी पाठवली काय बोलतोस काय इथली बल्ल्याची आपल्यावर अटॅक आहे रे आपल्यावर अटॅक आहे हेलो गाइस ये हमारे पे अटैक करने वाले हैं देखो पहले दिखाए होते हो बाकी का हमारे स्विमिंग पूल आई लव तुम्ही येताय का मी आलो रे
आता कसं बोललो कामाचं गुली तुझा देखो है उसने तोड़ दिया। ये काय ते पॅकिंग टाक Oh no! उचल त्याला ए थांबा त्याला शाप उचला त्याला सोडू नका त्याला पाय उंच उचला त्याला उंच उचला एकदम बुवा सकट फेकला रे कैमरामैन दिनेश मालिक
पाचशे मिरची कातल्यावर ए चल गिरीश मावा कसा वाटत गार झालेला आहे मावा चल आलो आलो चला राडा होणार ह्याला घ्या उतर बदना उतर याला घ्या, घ्या. अरे घ्या. मित्रांनो रात्रीचे वाजलेत 2 वाजलेत आणि आमचा पॅकअप चाललेला आहे. बघू शकता तुम्ही बघा काय पॅकअप चाललेला आहे. कारण काय झाला विषय तुम्हाला नंतर सांगतो. बघू शकता तुम्ही सगळेजण आपल्या तयारीला लागलेत पॅकअप साठी. बघू शकता. आणि आता आम्ही आमच्या घराच्या दिशेने सगळेजण रवाना होणार आहोत. भाऊ काय विषय झाला? काय करणार लाईन रिसॉर्टची लाईन गेली पर्याय नाही आता. बघू शकता. खूप बोले बिर्याणी कशी झाली? कशी झाली? मस्त म्हणजे कशी? एक नंबर. बिर्याणी कशी झाली? आणि मित्रांनो अगोदर आम्ही 10 वाजता जेवलो आणि आता वाजलेत किती वाजलेत? 2 वाजलेत. आणि आता दुसरा ताव मारता माझ्यासोबत आमची 2 बेडका बसलेले आहेत. 4 3 बघू शकता तुम्ही आहेत बारीक म्हणलंय खातात. बाबा 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 वाजले 2 फार्म हाऊस वाजले आमचे 12 वाजवले. आता आम्ही 12 वाजता आता 12 वाजव. काय बोलतोस काय? बिर्याणी घ्या रे संपवा. एवढी आहे संपून टाका. ठेवायची ना आता. तर मित्रांनो आम्ही ठीक 2 वाजता तिथून रिसॉर्टवरून घरी यायला निघालो. कारण संध्याकाळी इथून आम्ही 8:30 पर्यंत तिथे पोचलो. आणि पाऊस पण जाम होता आणि पावसामुळे लाईटसुद्धा तिथली गेलेली आणि तिथले इन्व्हर्टरसुद्धा उतरले. मग आम्ही 2 वाजता तिथून रिसॉर्टवरून घरी यायला निघलो आणि 2 तास फुल मजा केली. तुम्ही व्हिडिओमधून बघितलं असाल. आणि त्यांनी चार्जेससुद्धा आम्हाला कमी केले. आणि तिथे मोठा जनरेटरसुद्धा होता पण त्याचा प्लग उडालेला म्हणून तो चालू नको होईल. पण आम्ही तिथनं निघालो. आणि पुढे काय झालं तुम्ही व्हिडिओ पण बघा. मित्रांनो रात्रीचे 3:30 वाजलेत आणि 3:30 वाजता आम्ही आलेलो आहोत दीपक हॉटेल. आजची शेवट आम्ही हॉटेल दीपक इथे करत आहोत. काय खाऊन? ते स्पेशल पास्ता खाऊन. आमच्या सगळ्या बरोबर जाम मेहनत केली पास्ता बनवायला. तर मित्रांनो आपली व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग आपला इथेच एंड करतोय. नाही सांगितलं होतं घरी येऊन मारू. हा